कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. एपीएमसी मार्केटमध्ये 150 हापूस आंब्यांच्या पेट्या, 7 ते 12 हजार रुपयांना 5 डझनची पेटी. यावर्षी आंब्याचा सीझन उशिरा सुरू होणार. ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील घोटाळा उघड. सामाजिक कार्यकर्त्या वृषाली जाधव आक्रमक. अपात्र सरपंच निवडणूक लढवून झाला पुन्हा उपसरपंच. मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद. एकूण 5 गुन्हे उघडकीस तर 6,27,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त. आणि मोफत शिक्षणासाठी शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू. संदीप पाटील यांचा मोफत शिक्षणासाठी उठाव. मोफत शिक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा हा 4था दिवस. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या तब्बल 150 पेट्यांची आज आवक झाली आहे. मागी गणेश जयंती निमित्ताने हापूस आंब्यांची पूजा करीत व्यापाराला सुरुवात करण्यात आली आहे. देवगडमधून हापूस आंबा येण्यास सुरुवात झाली आहे. 7 ते 12 हजार रुपयांना 5 डझनची पेटी विकली जात आहे. पावसाळा उशिरापर्यंत राहिल्याने याचा आंब्याच्या मोहरवर येण्यावरती परिणाम झाला आहे. यामुळे यावर्षी हापूस आंबा उशिरा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी मार्च महिन्यात मोठ्या संख्येने हापूस आंब्याची आवक होते. मात्र यावेळेला हापूस आंबा स्वस्त होण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागेल. दरम्यान दक्षिण भारतातील हापूस आंबा येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हापूस आंबा घेताना आपली फसवणूक तर होणार नाही ना, याची काळजी घेण्याचे आवाहन एपीएमसी मधील व्यापारी वर्गाने केलं आहे. मार्केटमध्ये 160 ते 165 पेट्यांची आवक झालेली आहे. त्याच्यामधलं देवगड ह्या 15 160 पेट्या आहेत. मग मालवणमधनं सुद्धा माल आलेला आहे, राजापूरमधनं सुद्धा माल आलेला आहे, रत्नागिरीमधनं सुद्धा माल आलेला आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जवळजवळ 160 ते 165 पेट्यांची आज आवक झालेली आहे. आणि ही निश्चितपणानं 2025च्या हंगामाची सुरुवातीची जी आवक आहे ती तशी आम्हाला पण एवढी अपेक्षा नव्हती का एवढा माल निघेल, परंतु आज एवढा माल निघालेला आहे आणि त्याचे व्यापार सुद्धा आता चालू झालेला आहे. आणि परंतु आज जेवढी आवक झालेली तेवढी पुढे होईल असं काही चिन्ह नाही. कारण यंदा आपण जर आंब्याचा मोसमाचा जर विचार केला तर यंदा आंब्याचा हंगाम जर 1 महिना उशिरा आहे. कारण ह्या वेळेला पाऊस लांबल्यामुळं आंब्याची जी फूट आहे ती फूट सुरुवातीला जी फूट व्हायला पाहिजे असते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, ती फूट न झाल्यामुळं यंदा आंब्याचा जो हंगाम आहे तो उशिरा झाला. म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या कोळे ग्रामपंचायतमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छतागृहच नाहीये. शाळेत मुलांसाठी पंखा सुद्धा नाहीये. शाळेतील मुलं पाण्याच्या टाकीतील दूषित पाणी पितायत, जेव्हा त्यांच्या हक्काचे वॉटर फिल्टर गेल्या 5 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये पडून आहे. या शाळेला बराच निधी आला असता देखील येथील विद्यार्थ्यांना या सुखसोयींपासून वंचित राहावं लागतंय. 2018 मध्ये कोळे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच यांना घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी अलिबाग व कोकण आयुक्तांनी अपात्र ठरवले होते. तरी देखील पुढेही या व्यक्तीला निवडणूक लढवून उपसरपंच कसे करण्यात आले असा आक्षेप सामाजिक कार्यकर्त्या वृषाली जाधव यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी असा पावित्रा वृषाली जाधव यांनी घेतला आहे. नमस्कार, मी वृषाली जाधव. आज आपण कोळे गावात आहोत आणि माझ्यासमोर कोळे गावाचे ग्रामस्थ आहेत. विषय आहे ग्रामपंचायतचा घोटाळा. 2019 मध्ये या शाळेचा स्वच्छतागृह उडालेला होता. त्या 2019 ते 2025 पर्यंत अवस्था तशीच आहे. आज मुलांना खाली जंगलामध्ये शौचालय वगैरे ह्याच्यासाठी जावं लागतं. शाळेची अवस्था सुद्धा दैनंदिन आहे. बेसिक गोष्ट जसं फॅन, डेस्कटॉप किंवा कबड काही शाळेमध्ये सोय नाही आहे. आज मुलांना खाली जाऊन जंगलात जाणं हा त्यांच्या जीवाशी येऊ शकतं, कारण की वन्य प्राणी आहेत, जसे साप आहे, विंचू आहे. शाळेचा आजपर्यंत 5 वर्षाचा 4 लाख रुपये खर्च या शाळेवर केलेला आहे. त्याप्रमाणे शाळेवर खर्च झाल्याप्रमाणे तिथं स्थिती दिसत नाहीये. तसेच अंगणवाडीचा सुद्धा 1 लाख रुपये खर्च झालेला आहे.
त्या व्यतिरिक्त आम्ही काही साहित्य यांनी विकत घेतलं त्याचं विचारलं, जसं आरो फिल्टर आहे, यांचे आरो फिल्टर यांनी फक्त ग्रामपंचायतमध्ये घेऊन ठेवलेले आहेत. बिलामध्ये 2 फिल्टर आहेत, एक फिल्टर गायब आहे. ज्या मुलांच्या सोयीसाठी तुम्ही गोष्टी घेता आणि त्या मुलांना आज टाकीचं पाणी प्यावं लागते, तर तुम्ही फिजूल खर्च टाकून आणि सरकारीचा आणि ह्या ग्रामस्थांचा तुम्ही अक्षरशः त्यांना धोकादाडी त्यांच्याबरोबर होत आहे. तसेच काही वस्तू आहेत ज्या आज ग्रामपंचायतमध्ये फक्त पडून आहेत आणि त्याचा कुठेही याचा वापर होत नाही, असे भरपूर घोटाळे या 15 वर्षापासून झालेले आहेत. आज रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक पार पडली आहे. जिल्ह्याला आज काय मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या बैठकीला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी शिंदेच्या 2 मंत्र्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संजय शिरसाट व योगेश कदम यांचे नाव पुढे आले होते. आज रत्नागिरी जिल्ह्याच्या नियोजन समिती बैठकीनंतर प्रसार माध्यमांनी योगेश कदमांना या संदर्भात विचारले असता त्यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया. नाही, नक्कीच आरोपी न सापडणं ह्यामध्ये काही त्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमच्या जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं त्याचा तपास घेणं हे चालू आहे. परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे. परंतु मला वाटतं आज ना उद्या ती व्यक्ती सापडेल आणि योग्य तो न्याय संतोष देशमुखांना मिळेल. येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई गोवा महामार्गाचं बहुतांश काम करण्याचं प्रॉमिस ठेकेदाराने दिले असल्याचे खासदार नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे लवकरच कोकणकरांना खड्ड्यांपासून सुटकारा मिळणार आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत खासदार नारायण राणे. आता 25 साल झालं बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर. पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होते. या संदर्भात पूर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नितीन ढेरे यांनी तत्काळ एक पथक तयार करून सदर पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या राहुल तोडणकर वय वर्ष 29, शुभम खडपे वय वर्ष 24, मुस्तफा पठाण वय वर्ष 22 आणि विकास सुतार वय वर्ष 19 यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यासाठी वापरलेले वाहने व साहित्य असा एकूण 6,27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. समाजाकरता मोफत शिक्षण मिळावे यासाठी संदीप पाटील हे गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. पहिल्या दिवसापासून अनेक गावाचा पाठिंबा उपोषणाला मिळाला असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील भेटी दिल्या आहेत. समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर PhD पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे, रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे असेच अन्य मागण्यांसाठी 30 जानेवारी 2025 पासून संदीप पाटील हे बेमुदत उपोषण करण्यास शिक्षण हक्क सत्याग्रह आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे सुरू करण्यात आले आहे. आज जे शिक्षण हक्क सत्याग्रहामध्ये विनोबा भावे जन्मस्थानच्या ठिकाणी आपला तरुण कार्यकर्ता संदीप रेणुका पाटील हा उपोषणाला बसलेला आहे आणि हा उपोषणाचा आज हा 4था दिवस आहे. आणि या शिक्षण हक्क चळवळीला या उपोषणाला मी भारतीय महिला फेडरेशन, महाराष्ट्र राज्य किसान सभा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिक म्हणून पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय पाठिंबा समर्थन याचं मी करत आहे. खरं म्हणजे शिक्षण ही आपली राज्यघटनेने दिलेली मूलभूत आपला हक्क आहे आणि त्या शिक्षणाचाच हक्क आपल्याला नाकारला जात आहे. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजासाठी अवघ्या 250 वर्षापूर्वी जे शाळा वगैरे सुरू केलं, शिक्षण सुरू केलं आणि आता आपला लगेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आपला उलटा प्रवास सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा
छत्रपती शाहू महाराजांनी अगदी सक्तीचे शिक्षण दिले होते आणि सक्तीचे आणि मोफत, आणि कोणी शाळेमध्ये नाही आलं तर त्यांच्या आईवडिलांना, त्या मुलांच्या आईवडिलांना 1 रुपया दंड अशी शिक्षा दिलेली होती. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज अगदी उघडपणे की शाळा बंद केल्या जात आहेत. मोफत शिक्षण तर दूर, पण शाळा बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध याच्या मागचं एक आणखीन मोठी धोरण किंवा याच्या मागचं एक आणखीन काय विश्वासघात लक्षात घेतला पाहिजे की या शाळा नुसत्या बंद केल्या जात नाही, तर त्याचं अगदी उद्योगपतीला अंदण दिल्या जात आहे, जसे की चंद्रपूरची शाळा अदानीला दिलेली आहे. त्यामुळे याच्यामागे मोठा एक भांडवलशाही उद्योगपती याच्यामागे काम करत आहे आणि सत्ताधारी हे त्यांचे फक्त प्यादं म्हणून काम करत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 300 शाळा या बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 14,000 शाळा या बंद होणार आहेत. याचा अर्थ एकच आहे की या रायगड जिल्ह्यातील 300 गावातील विद्यार्थ्यांना आज शिक्षण विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील 14,000 गावातील मुलांना यापुढे हे शिक्षण विकत घ्यावं लागते. आपण सर्व पाहिलं तर आज मिनिडोर, इको चालवणारे असतील, त्यानंतर रिक्षावाले असतील, यांचं आज मासिक उत्पन्न 10 ते 12 हजारावर आलेलं आहे. कंत्राटी कामगार कंपनीमध्ये काम करतो त्याचं मासिक उत्पन्न आज 10 ते 12 हजारावर आलेलं आहे. हंगामी मजूर असेल, वीटभट्टीचा कामगार असेल, घरेलू कामगार असतील, यांचं उत्पन्न आज 5 ते 6 हजारावर आहे. आणि या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं हा सामान्य माणूस ज्याला घर चालवता येत नाही तो मुलाला शिकवणार कसा, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाग शिक्षण हे दिवसेंदिवस इथल्या कष्टकरी वर्गाच्या मुलांना, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समाज, ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग यांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेतून बाहेर ढकलण्याचा डाव पद्धतशीर चालू आहे. आणि हा जो डाव आहे याचं राजकारणसुद्धा आपण थोडंसं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षण प्रश्नाकडे भाबडेपणाने न बघता त्याच्या मागचं राजकारण, त्याच्या मागचा वर्गसंघर्ष हा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. इथल्या सत्ताधारी वर्गाला आणि राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने मनापासून असं वाटत नाही की इथल्या बहुजन समाजाने शिकावं, शहाणं व्हावं, कारण ही बहुजन समाजातली माणसं शिकली आणि शहाणं झाली. ह्या दृष्टीने हा संघर्ष महत्त्वाचा आहे. आमचा या संघर्षाला पाठिंबा आहे आणि केवळ आम्ही हा शाब्दिक पाठिंबा देऊ इच्छित नाही, तर ह्या संघर्षामध्ये आम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू. तुम लढो हम कपडे संभालेंगे अशी अजिबात आमची भूमिका नाही आहे. ह्या संघर्ष रस्त्यावर असेल तर रस्त्यावर त्या संघर्षालासुद्धा आम्ही आपल्याबरोबर उपस्थित राहू, एवढं आश्वासन देऊन या ठिकाणी मी थांबतो. तळा तालुक्यात शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी उपस्थित राहून माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचे दर्शन घेतले. तालुक्यातील फोंडळवाडी, आनंदवाडी, मधली आळी, गणेशनगर, पडवण, सोनसडे, कासेवाडी, कर्नाळा आदी ठिकाणी माघी गणेशोत्सवानिमित्त आरती, शिवकालीन दानपट्टा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सत्कार समारंभ, महाप्रसाद, मार्गदर्शन शिबिर, महिला मंडळ व युवतींसाठी स्पर्धा, भजन, काकड आरती, अभिषेक, श्री सत्यनारायणाची पूजा, पालखी मिरवणूक यांसह महिलांसाठी हळदी कुंकू व मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल देखील पाहायला मिळाली. रत्नागिरीतील अभ्युदय मित्र मंडळ माघी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू झाला असून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. अभ्युदय मित्र मंडळाचे गणेशोत्सवाचे हे 21वे वर्ष असून दरवर्षी मोठ्या आनंदाने हा उत्सव या ठिकाणी होत असतो. अभ्युदय नगर परिषद बहुउद्देशीय सभागृह येथे श्रींची ही मनमोहक मूर्ती विराजमान झाली असून 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध रंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 3 फेब्रुवारी रोजी संजय बुवा मेस्त्री यांचे भजन, 4 फेब्रुवारी रोजी स्नेहदीप कलामंच प्रस्तुत रामविजय परब लिखित नाटक चौकटीतलं राज्य, 5 फेब्रुवारी रोजी जादूचे प्रयोग आणि संकेता सावंत यांची तायक्वांदो प्रात्यक्षिके, तर 6 फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान सालाबाद प्रमाणे 4 फेब्रुवारी रोजी श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच दिवशी महिलांसाठी हळदी कुंकू आणि महिलांचं अथर्व शीर्ष पठण होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी लहान मुलांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने या उत्सवाचा प्रारंभ झाला असून उत्सव संपेपर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी आवर्जून आनंद घ्यावा आणि श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी रोजी श्रींच्या सवाद्य विसर्जन मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होईल. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.